नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजप पीडीपीच्या सरकार स्थापनेनंतर ज्या सरकार स्थापनेला किंवा ज्या युतीला भारतातला सगळ्यात मोठा लव जिहाद म्हटलं गेलेलं चेष्टेनं, अशा प्रकारच्या या सगळ्या प्रेम प्रकरणानंतर आता त्या प्रेम प्रकरणाची काटेरी फळं सुद्धा भाजपच्या झोळीत पडायला सुरुवात झालेली आहे. त्याची सुरुवात खरं तर मुफ्ती मोहम्मद सईद यांनी फार सुरुवातीलाच केली होती, पण त्यांनी सगळ्यात मोठा बॉम्ब गोळा टाकला, तो म्हणजे मसरत आलमची सुटका करून टाकली. फुटीरतावादी नेता मसरत आलमला आता जेलमधून बाहेर जाण्याचा मार्ग प्रशस्त केलेला आहे मुफ्ती मोहम्मद सईदनी. आणि आमचे पंतप्रधान लोकसभेमध्ये विधान करतात की आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती. आणि या सगळ्या प्रकरणामुळे आणि इतकंच नाही, यापुढे होणाऱ्या प्रकरणांमुळे भाजपची गोची झालेली आहे का, अडचण झालेली आहे का पीडीपीमुळे? आणि हे 5 वर्षाचा संसार कसा करणार आहे? 6 वर्षाचा संसार, काश्मीरमध्ये 6 वर्षाची विधानसभा असते, कसा करणार आहेत संसार? सगळी एक प्रकारचा असून खोळंबा नसून अडचण प्रकार झालेला आहे का? या आणि अशा अनेक अंगाने आपण या विशेषतः मसरत आलमच्या सुटकेबद्दलचा विषय आपण बोलणार आहोत. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार किरीट सोमय्या. याशिवाय काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव. संजय नहार जे सरहद संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष, काश्मीरमधल्या कामाचा त्यांना अनुभव आहे, ते पण आहेत. त्यांच्या शेजारी राष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक अविनाश धर्माधिकारी आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये इथे आहेत प्रताप आसबे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आणि परवाच झालेल्या काश्मीरमधल्या निवडणुकांच्या वार्तांकनासाठी, विश्लेषणासाठी ते खास काश्मीरला गेले होते, त्यामुळे ग्राउंड रियालिटीची त्यांना फार ताजी जाणकारी, सगळी माहिती त्यांच्याकडे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी किरीट सोमय्यांकडे जाण्यापूर्वी मला आठवतोय 20-30 वर्षांचा आत्ताचाच काळ असेल, जनसंघाच्या नंतरचा भाजपचा काळ, ज्यावेळी काश्मीरच्या बाबतीत एक त्यांची लोकप्रिय घोषणा होती, एक देश में दो निशान, दो विधान, दो प्रधान, नहीं चलेंगे नहीं चलेंगे. आणि आज इतक्या वर्षांनंतर जेव्हा तिकडे पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलेला आहे, त्यावेळी मात्र या घोषणेमध्ये थोडासा बदल असा झालेला आहे, एक देश में दो निशान, दो प्रधान, दो विधान तो चलेंगे ही, उसके साथ दो जबान भी चलेगी. जबान याच्या अर्थानं, याचा अर्थ विधान अशा अर्थानं, भूमिका अशा अर्थानं जर का घेतला तर तोच भाजप हा आहे का की जो फुटीरतावाद्यांच्या विरोधात आक्रोश करत होता? काँग्रेसनं केवळ इंटरलॉक्युटर्स काय पाठवले होते तर लगेच फुटीरतावादी बनवून टाकलं काँग्रेसला. तोच भाजप आज मात्र पीडीपीच्या गळ्या घालतोय, सत्ता स्थापन करतोय, आणि आता तर त्याकडे फुटीरतावाद्यांची मुक्तता सुरू झालेली आहे. त्यामुळे घोषणेची 360 डिग्री ही जी काही सर्कल पूर्ण झालेली आहे, त्या अनुषंगाने आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्याजी, काय चाललंय काश्मीरमध्ये? ही गोष्ट खरी आहे की काश्मीरमध्ये जे चाललेलं आहे ते चिंतेची बाब आहे. जे होत आहे त्याला भारतीय जनता पक्ष किंवा देशातलं कुणीही प्रयत्न केला. बरं, अनेक वर्षानंतर म्हणजे सगळ्यात जास्त मतदान काश्मीरमध्ये झालं, चांगलं मतदान झालं, आणि म्हणून सरकार यावी तिथे, त्यासाठी एक कंपल्सन म्हणून पीडीपी बरोबर गेलो, कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवलाय. परंतु अवघ्या 2-4 दिवसात ज्या घटना घडल्या आहेत त्याने भारतीय जनता पक्ष दुःखी आहे, चिंतित आहे, आश्चर्यचकित आहेत. आणि म्हणूनच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेवटी संसदेत बोलावं लागलं की अशा प्रकारचं कुठलंही कॉम्प्रोमाइज न भाजपला न भारत सरकारला मंजूर होऊ शकत नाही. या दृष्टीने जे टेक्निकल लीगल विश्लेषण करून जी योग्य पावलं उचलायला हवी त्या दृष्टीने भारत सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहेत. घडलेल्या घटनांचं आम्ही कोणीही समर्थन करू शकत नाही. ठीक आहे, काँग्रेसच्या राजीव सातवांकडे आपण जाऊयात. राजीव सातवजी, तुम्हाला हे स्पष्टीकरण पुरेसं वाटतंय? जवळपास हे स्पष्टीकरण भाजपने संसदेत सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे थोडंसं रिपिटेशन आहे, पण तुम्हाला पटतंय ते? या आलमच्या प्रकरणानं आणि हे भाजप आणि पीडीपीचा जो लव जिहाद चालू आहे त्याच्यामुळे भाजपचं पितळ आता उघडं पडलेलं आहे. 56 इंचाची छाती किती कुचकामी आहे हे या प्रकरणामुळे समोर आलेलं आहे. ज्या पद्धतीनं कोण हा आलम ज्यानं 110 लोकांचे बळी घेतले, कोण हा आलम ज्याच्यावर 10 लाखाचं इनाम सरकारनं लावलं होतं, कोण हा आलम ज्याच्या अटकेसाठी राजनाथ सिंग, ज्याच्या अटकेसाठी सुषमा स्वराज, ज्याच्या अटकेसाठी प्रकाश जावडेकर स्वतः काश्मीरला जाऊन आले होते आणि त्यांनी स्टेटमेंट दिली होती, त्या आलमला 10 दिवसामध्ये
सरकारमध्ये आल्या आल्या या भाजपच्या सरकारनं काश्मीरमध्ये सोडून दिलं आणि त्याच्यानंतर दुःखाची बाब, आश्चर्याची बाब ही आहे की या देशाचे पंतप्रधान सांगतात, या देशाचे गृहमंत्री सांगतात की आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुमचं सरकार जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि तुम्हाला जर या गोष्टीची कल्पना नसेल तर त्या सत्तेमधून एक तर बाहेर पडा किंवा आम्हाला देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत, देशाच्या अखंडतेच्या बाबतीत आम्ही मेहनत करू शकत नाही, आम्ही काम करू शकत नाही, हे मान्य करा आणि देशाची माफी भाजपाने मागितली पाहिजे. बरं, काँग्रेसने माफीची मागणी केलेली आहे. त्यांनी सरळ सत्तेतूनच सहभाग सोडावा भाजपनं, अशीच खरं तर त्यांची मागणी आहे. आपण पुण्याला जाऊयात. आपल्यासोबत अविनाश धर्माधिकारी आणि संजय नहार आहेत. अविनाश धर्माधिकारीजी, यामधला जो लोकल पॉलिटिक्सचा नॅशनल पर्स्पेक्टिव्ह आहे तो कशा प्रकारे आहे? भाजपला काहीच कल्पना, हा एवढा मोठा गेम ते जम्मू काश्मीरमध्ये खेळत असताना ही आणि यापुढे अशीच फळं आपल्याला मिळणार आहे त्याची काहीच कल्पना नव्हती या राजकारणादरम्यान, कारण याच्या पुढे फुकतीचा सुद्धा सुटकेचा मार्ग कदाचित प्रशस्त होणार आहे. मला म्हणायचं की काश्मीरचा मुळातला प्रश्न आणि आत्ता काश्मीरमध्ये घडत असलेलं, विशेषतः मसारत आलमची सुटका किंवा मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या केलेल्या 2-3 घोषणा, अफजल गुरुचे त्यांनी उरलेले अवशेष परत मागितले किंवा निवडणुका नीट होऊ शकल्या कारण सीमापारच्यांनी आपल्या पाठीशी उभे होते वगैरे. मला म्हणायचं इकडे पक्षीय आणि सत्तेच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघता कामा नये. बरं, तिकडे काँग्रेस आणि भाजपला एकमेकाबद्दल म्हणायचे ते म्हणू द्यात, पण या दोन्ही पक्षांपेक्षा काश्मीर आणि देशाची एकात्मता जास्त मोठी गोष्ट आहे. तर ही फ्रेम ठेवून पुढच्या चर्चा झाल्या पाहिजेत. पक्षांमधल्या सुद्धा सांगतोय की काश्मीरची एकात्मता, तिथे जर फुटीरतावाद्यांना बळ मिळत असेल तर इथे जसे आपण 105 वयम पंचाधिकम शतम अशी भूमिका राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा घ्यायला पाहिजे असं मला आग्रहाने म्हणायचं आहे. बरं, आता ते काश्मीर प्रश्न इतका विलक्षण गुंतागुंतीचा आहे. मतमोजणीच्या दिवशी मी तिथे स्टुडिओमध्येच होतो आणि सगळा रंग स्पष्ट झाला तेव्हा मी असं एक विधान केलं की काश्मीरच्या मतदारांनी जनादेश मॅन्डेट दिलाय की आता पीडीपी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता चालवा. त्याचा अर्थ जम्मू भाग आणि भाजप सुद्धा काश्मीरातल्या सत्तेत पहिल्यांदा येणार. आता दोन्ही बाजूंनी या जनादेशाचा अर्थ भाजपनी पीडीपीचं वाटेल ते ऐकून घ्यावं असाही नाही, पीडीपीनी सुद्धा आपले मुद्दे सोडून भाजपचं वाटेल ते ऐकून घ्यावं असं नाही. म्हणजे कॉमन प्रोग्राम आहे. पण तो असताना हे निश्चित आहे की मुफ्ती मोहम्मद सईद यांचे इरादे काही नेक दिसत नाहीत एवढे या 3 गोष्टींवरनं तर दिसतं. त्याचा देशाला धोका आहे. तेव्हा यामध्ये भाजप अडचणीत सापडली का? 101% निश्चित अडचणीत सापडली. त्याचं नाव असून अडचण आणि नसून खोळंबा. म्हणजे उदाहरणार्थ तिथे जम्मू काश्मीर मधल्या सत्तेत भाजप आहे मानलं तर कदाचित पीडीपीच्या देशविरोधी भूमिकांवर थोडा वचक राहील अशी अपेक्षा आहे. पण गेल्या 3-4 दिवसातल्या घटनांमध्ये असं वचक तर दिसत नाही. तूर्त तरी मुफ्ती मोहम्मद सईद यांनी जे राजकारण त्याच्यामध्ये भाजपला विलक्षण अडचणीत आणलेलं आहे हे तर निश्चित दिसून येतं. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपल्याला संजय नहार आणि प्रताप आसबेंकडे जायचं आणि खास करून किरीट सोमय्यांकडे पुन्हा जायचंय. त्याचं कारण असं की आता तर ही फक्त चुणूक दाखवायला सुरुवात केली मुफ्ती मोहम्मद सईद यांनी. याच्या पुढे सुद्धा ते थांबणार नाहीयेत. मसरत आलमच्या नंतर आणखी एक फुटीरतावादी आहे, त्याला सुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानचं तर ते उघडपणे कौतुक करत असतात. फुटीरतावाद्यांना काश्मीर खऱ्या अर्थानं स्वर्ग बनेल अशी जर का स्थिती असेल तर मग भाजप पीडीपीचा हा सहसंसार कसा चालणार आहे काश्मीरमध्ये? का काश्मीरमधून ते सत्तेतून बाहेर पडतील जी मागणी आता भाजपमधूनच व्हायला सुरुवात झाली आहे. हे मुद्दे घेऊन आपण जाऊयात त्यांच्याकडे. त्यापूर्वी छोटासा ब्रेक आणि हेडलाईन्स पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे मसरत आलमच्या सुटकेवरनं भाजपनं स्वतःची अडचण करून घेतलेली आहे का? कारण पीडीपीला काही बोलता येत नाही. सत्तेमध्ये भाजप आहे आणि विरोधक आता आक्रमक झालेले. तीच भूमिका विरोधक म्हणतात जी कधी काळी भाजप विरोधात असताना मांडत होता. संजय नारांकडे जाऊन मग आपल्याला बाकीच्यांकडे जायचं. संजय नारजी, याच्यातला एक मुद्दा मला सांगा. काश्मीरमध्ये आता काही फार मोठी मागणी नव्हती की या मसरत आलमला रिलीज करा, सुटका करा. लोक रस्त्यावर येत नव्हते. मग तरी सुद्धा पीडीपीला सत्ता आलेली आहे, ते सुद्धा अनेक वर्षानंतर सत्तेत आलेले आहेत. मग या मुद्द्याला हात घालायचा, पाकिस्तानला प्रेस करायचा, अफजल गुरुचे अस्थि आम्हाला द्या वगैरे म्हणायचं, हे का करते पीडीपी?
मला असं वाटतं की PDP च्या बद्दल आपण बोलताना त्यांच्या मागच्या सत्ता काळातले जर त्यांचे धोरणं असतील, निर्णय असतील, तेव्हा ते जर नीट आपण लक्षात घेतले, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. पाकिस्तान बद्दल त्यांची भूमिका त्याही वेळी तीच होती. लाहोरचा श्रीनगर आणि मुझफ्फराबादचा रस्ता खुला त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या काळातच केला होता. आणि मला असं वाटतं मुफ्ती मोहम्मद सईद जे बोलले, दुर्दैवाने काय झालं की काश्मीर प्रश्नावर राजकारण दोन्ही बाजूंनी नेहमी केलं जातं गेली अनेक वर्ष. मुफ्ती मोहम्मद सईद जे बोलले त्याच्या मागे एक 6-7 महिन्याची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधले अंतर्गत संबंध हा एक भाग आहे. पाकिस्तान आणि चायनाचे संबंध हा एक भाग आहे. बरं, आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक भाग आहे. आपण एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की सज्जाद लोन सारखा माणूस जो अमानुल्ला खानचा जावई आहे, तिची आसमा ही जी बायको आहे सज्जाद लोनची, ती अमानुल्ला खान जम्मू काश्मीर मुक्ती आघाडीचे मुख्य त्यांची मुलगी आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा चांगलं काम करायला सुरुवात केली होती. पुराचा काळ असेल आणि मग त्यांनी गावागावात कार्यकर्ते नेमणं, तिथल्या विकासाची कामं, रोजगाराची करणं, स्किल डेव्हलपमेंटची कामं, आणि त्यांनी असं मग त्यात राम माधवांनी स्टेटमेंट केलं आणि असं स्टेटमेंट आलं की काश्मीरचा प्रश्न आता शिल्लकच राहिलेला नाहीये. जो काही प्रश्न शिल्लक आहे तो काही सुन्नींपुरता मर्यादित आणि 2-3 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. यातून जी इन्सिक्युरिटी तयार झाली, तर सज्जाद लोनला यांच्या कोट्यातून जेव्हा भाजपने मंत्री केलं तेव्हा PDPने सांगितलं होतं की या माणसाला करू नका, राऊडी टाईप माणूस आहे. तर भाजपने आग्रह करून सांगितलं की सज्जाद लोन हा आमची चॉईस आहे. बरं. आणि एकूण ज्या प्रकारे एक इन्सिक्युरिटी व्हॅलीमध्ये तयार झाली की आता व्हॅलीमधल्या याच्यामध्ये भाजप जर अशा प्रकारे गेला तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल. ही इन्सिक्युरिटी हा एक भाग त्याचा. दुसरा भाग अंतर्गत जे राजकारण गेले काही दिवसात सुरू झालेले आहे तो एक भाग. तिसरा भाग मुफ्ती मोहम्मद सईद आणि नरेंद्र मोदी या दोघांनीही निवडणुकीपूर्वी एक जी बैठक झाली होती त्यांची, त्याच्यामध्ये असं मुफ्ती मोहम्मद सईद यांनी म्हटलं होतं आणि मोदींनी पण म्हटलं होतं की अटल बिहारी वाजपेयींनी जे केलं त्याच्या पुढे 4 पावलं जाऊ आणि वन्स फॉर ऑल जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवू. आता जम्मू काश्मीरचा प्रश्न सुटणं हे कुणाच्या दृष्टीने अडचणीचं आहे, त्या सगळ्या शक्ती काम करतायत. म्हणून मुफ्ती मोहम्मद सईद बद्दल एकच वाक्य सांगतो की मुफ्ती मोहम्मद सईद वरकरणी जरी देशाच्या विरोधी भूमिका घेतात असं वाटत असले तर मुफ्ती मोहम्मद सईदच्या काळामध्ये भारताच्या बाजूच्या सर्वात जास्त घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या आहेत. या उलट फारुख अब्दुल्ला अगदी देशाच्या बाजूने प्रखर बोलत असले तरी त्यांच्या काळातल्या देशविरोधी घटना खूप मोठ्या होत्या. याचं कारण असं आहे की आजूबाजूला ज्या प्रकारे एक जिहादी एलिमेंट आलेला आहे त्या जिहादी एलिमेंट पासून लोकल काश्मीरी माणसाला दूर ठेवणं, एका सर्टन स्टेज पर्यंतचा अग्रेसिव्हनेस मान्य करणं आणि त्याच वेळी भाजपला दूर करणं. मुफ्ती मोहम्मद सईद जे काही बोलले तो त्यांच्या राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणि याच्या पुढचं एकच स्टेटमेंट करतो की भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी याच्या चर्चा करून बोलून झालेल्या आहेत, फक्त बाहेर ते सांगता येत नाही. तो एक राजकारणाचा भाग असतो असं मला वाटतं. हा प्रश्न आपण किरीट सोमय्यांना विचारायचा आहे. म्हणजे आधी फार वेगळे प्रश्न, किरीट सोमय्यांना मी भाजप बाहेर पडेल का हा प्रश्न विचारणार होतो, पण संजय नहारांचा हा प्रश्न विचारायचा किरीट सोमय्यांना. त्यापूर्वी आजबेंकडे. आजबे सर, तुम्ही व्हॅलीमध्ये बघितलेली आहे सगळी परिस्थिती. PDP भाजपचं हे जे काही आता चाललेलं आहे आणि PDPचा जो रोख चाललेला आहे त्याबद्दल तुमचं आकलन काय म्हणतंय? मला खरं म्हणजे असं आहे की हा केवळ PDP आणि भाजपचा प्रश्न नाही आहे. हा काश्मीर प्रश्न हा खऱ्या अर्थाने देशाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्याकडे बघितलं पाहिजे. माझ्या दृष्टिकोन हे ज्या पक्ष आहेत हे पक्ष त्यातले गौण आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे संसदीय राजकारणातल्या सत्ता स्पर्धेमध्ये सगळे राजकीय पक्ष सत्ता स्पर्धेला इतकं महत्त्व देतात की त्याच्या पुढं देशाचे जे काही हितसंबंध आहेत ते हितसंबंध सुद्धा गौण ठरतात. अशा पद्धतीची सगळ्या राजकीय, म्हणजे याला कोणी अपवाद नाहीये. म्हणजे मग त्याला भाजप असेल, काँग्रेस असेल, PDP असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, हे सगळे पक्ष हे कुठेही त्याला अपवाद ठरवू शकत नाहीत आणि ते ठरले पाहिजेत. म्हणजे असं आहे की यावेळची संबंध तिथे निवडणूक ही म्हणजे एका वेगळ्या चांगल्या वातावरणामध्ये झाली आणि ते वातावरण असं होतं की गेल्या 18 वर्ष ज्या पद्धतीतून काश्मीरचं स्थित्यंतर झालं आणि ज्या पद्धतीत शांतता प्रस्थापित झाली, हा 18 वर्षाचा पिरियड त्यामध्ये गेलेला होता. त्यामध्ये अनेकांची अनेकांची कामं जी आहेत ती सत्कारणी लागलेली आहेत त्या सगळ्याच्यामध्ये. आणि अशा वेळेला म्हणजे सरकार, म्हणजे लोकांनी त्यांना मॅन्डेट दिल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद यांनी त्या 18 वर्षाचा उल्लेखच न करणं आणि केवळ पाकिस्तान किंवा
इथले दहशतवादी हे खरं आहे की तिथल्या जे काही सेपरेटिस्ट जे अलगतावादी जे गट आहेत त्यांचा मुफ्तींना थोडंसं सहानुभूती होती, त्याचा फायदा झाला, हे खरं आहे, यात हे नाहीये. पण निवडणुकामध्ये जे काही मॅन्डेट मिळालं त्या मॅन्डेटमुळं असं एका बाजूला जम्मू आणि दुसऱ्या बाजूला काश्मीर व्हॅली, ह्या लोकांनी एकत्र मिळून काम करावं. आणि जी मुलाखत दिली होती मुफ्ती मोहम्मद सईद यांनी निवडणुकीच्या नंतर, त्यावेळेला त्याने असं सांगितलं होतं की ह्या ज्या काही कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, हे राजकीय विरोधाभास जे आहेत, ज्या काही मतभेद आहेत, हे मतभेद सांभाळूनच पुढे नेणं हे राजकारणाचं कौशल्य आहे आणि त्यामधूनच ते काम केलं पाहिजे. आता त्यांचा जो दृष्टिकोन होता तो काही चूक नाहीये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की एक जो काही लार्जर त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या संबंधामध्ये, त्यात कुठेही मला हे वाटत नाही. कारण ते जसं आता नहार यांनी सांगितलं, ते त्यांचा दृष्टिकोन हा वाजपेयींपासूनचा जो आहे तोच आज सध्या आहे. आणि त्या लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये ज्यांच्यावर फारसे गुन्हे नाहीयेत त्यांना सोडणं किंवा काश्मीर म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की मसरत आलम हा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मोठा केला जातोय कारण नसताना? मला असं वाटतं की आपल्या संसदीय राजकारणातल्या सत्ता स्पर्धेमध्ये अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला आढळतात. भिंद्रनवाले जेव्हा पंजाबमध्ये कुणी नव्हता आणि त्याला मोठा केला गेला आणि नंतर मग तो जो आहे तो संबंध भारत सरकारला आव्हान द्यायला लागला. तशाच पद्धतीची म्हणजे आज जसे मसरत आलम जे आहे काश्मीर व्हॅलीमध्ये फार त्याचे काही हे नाहीये, फार त्याला फॉलोईंग पण नाहीये, पण तो गिलानींच्या जवळचा असा एक माणूस म्हणून ओळखला जातो. आणि ज्या दगडफेकीचा उल्लेख आपण करतो, त्याला सोडवणं न सोडणं हा एक गोष्ट वेगळी आहे, पण ते सोडवताना सुद्धा कशा पद्धतीने सोडवायचं याला काही पद्धती असते. ती यांनी अन्सरली असं मला वाटत नाही. ते ज्या गोष्टी त्यांना म्हणजे ज्यांच्यावर गुन्हे नाहीत त्यांना बाजूला म्हणजे सोडवायचं असेल तर ते सर्वांशी वाटाघाटी करून किंवा त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यांच्यावर काय अटी घालून केंद्र सरकारला विश्वासात घेऊन स्वपक्षात म्हणजे भाजपला विश्वासात घेऊन इतर विरोधी पक्षांना विश्वास ह्या गोष्टी करता येऊ शकतात. त्या त्यांनी केलेल्या नाहीत. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की आणि ज्या पद्धतीचे पडसाद त्यानंतर उमटलेले आहेत, ज्या पद्धतीने संसदेमध्ये गदारोळ झाला, यातून असं आहे की काश्मीरमधले खोऱ्यातले लोक आता असं म्हणत असतील की हा कोण मसरत आलम आणि काय त्याला ही म्हणजे इतकी अफाट प्रसिद्धी आणि संबंध संसद त्यांनी डोक्यावर घेतली, हे हा नवीन भिंद्रनवाला निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कारण हे फार घातक ठरणार आहे असं मला वाटतं. पीडीपी इथेच थांबणार नाहीये, हे केवळ मसरत पुरताच नाही, हे यापुढे सुद्धा सुरू राहील असं सध्या तरी दिसते. आपण पुन्हा एकदा किरीट सोमय्यांकडे जाऊयात आणि मग राजीव सातव यांच्याकडे. किरीट सोमय्याची दोन प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे आता भाजपमधल्या फ्रॅक्शन्स मधून अशी मागणी होते की आता भाजपनं पुल आउट बाहेर यावं काश्मीरमधल्या सत्तेतून, त्यामुळे भाजपची ही काश्मीरमधल्या पीडीपी बरोबरची सध्या जे काही प्रेम प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर घर वापसी होईल का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पीडीपी हे असे निर्णय घेणारे ते उघड झालेले आहेत. मगाशी संजय नाहराने जो प्रश्न विचारला होता त्याच्या अनुषंगाने तुम्ही उत्तर द्या की आता भाजप काय करेल. प्रयोग आणि विश्वास या दोन्हीचं समन्वय ठेवून पुढे जायचं आहे. तारेवरची कसरत आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपण एक विचार करा की भाजपला सत्तेसाठी जम्मू काश्मीरमध्ये एवढी काय धावपळ धडपळ करायची असं काही नाहीच आहे. 1.5 महिने प्रयोग झाला, कुणाचं सरकार नाही आलं, आणि जर सरकार नाही आलं तर राष्ट्रपती राजवट म्हणजे इनडायरेक्टली मोदी सरकार. म्हणून भारतीय जनता पक्षाला काही 4 लोकांना मंत्री बनवायचे होते, कुणाला उपमुख्यमंत्री बनवायचे, असा उद्देश असूच शकत नाही. एक प्रयत्न असं करावा असं पक्षात एक मोठ्या वर्गाला वाटलं की त्याला या निमित्ताने पीडीपी आपल्या बरोबर येत असेल आणि जम्मू काश्मीरला मूळ प्रवाहात राष्ट्रीय प्रवाहात घेऊन जायला गती मिळणार असेल म्हणून हा प्रयोग झाला, प्रयत्न. सुरुवात झाली ती चिंतेची बाब आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष पीडीपी बरोबर पण चर्चा करीत आहेत. जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते जे नॅशनल फोर्सेस आहेत त्यांच्याशी पण चर्चा करत या परिस्थितीवर लक्ष ठेवून, मी तेच आपल्याला सांगतोय, म्हणून या परिस्थितीवर लक्ष ठेवून जर मर्यादाचा अतिमर्यादाचा पलीकडे गेलं तर मग भारतीय जनता पक्षाने भारताच्या सरकारला पावलं उचलावीच लागणार. हे मोदींनी पण स्पष्ट केलेले आहेत.
आणि ती पावलं आता प्रकारांचा सोमय्याजी, मी सोमय्याजी तुम्हाला उदाहरण देतो. जर का समजा हेच काँग्रेस आणि पीडीपीचं सरकार असतं समजा, आणि जर का पीडीपीच्या माणसानं असं म्हटलं असतं की आम्हाला पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांनी मदत केली, आम्हाला अफजल गुरुच्या रिमेन्स आम्हाला पुन्हा हवे आहेत, आम्ही मसरत आलमला आम्ही सोडणार आहोत, आणि जर का मनमोहन सिंग म्हणाले असते की आम्हाला याची कल्पना नव्हती, तर भाजपनं संसद डोक्यावर घेतली असती. आणि आज तुमची मात्र अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे. असं कसं शक्य आहे? आज पण ज्या गोष्टी सांगितल्या त्या 4 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी त्याच गोष्टी त्याच पद्धतीने सांगितल्या गेल्या होत्या की आज भारतीय जनता पक्षात कनेक्शन लूज हो गया. तो अतिरेक्यांच्या विरुद्ध देश एक आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की विरोधी पक्ष कोणीही असो, कधी काँग्रेस असेल, कधी भाजप असेल किंवा आणखीन कोण, ते सगळेच विरोधी पक्ष आणि संसद वर उठून आतंकवादच्या विरुद्ध एक होऊन आवाज देत असते. ही स्थिती आज संसदेत आपण विचारूयात. आपण राजू सातवना विचारत. राजू सातवजी, किरीट सोमय्या तुम्हाला आवाहन करतायत की अशा निर्णायक क्षणी आपण वेगवेगळे नको राहिला, आपण सारे 105 कौरव पांडव मिळून 105 आहेत हे दाखवून देऊयात या नॅशनल इश्यूज वरती. काँग्रेस आता कसा प्रतिसाद देणार भाजपला संसदेमध्ये? प्रसन्नजी, निश्चित कौरव पांडव मिळून एकत्रितपणे आपण भूमिका मांडू, परंतु किती दिवस अशी भूमिका मांडायची हे एकदा किरीट सोमय्यांना स्पष्ट करू द्या. पहिल्या दिवशी 1 मार्चला तुम्ही शपथ घेतली, त्या दिवशी सांगितलं की या निवडणुका पाकिस्तानमुळे झाल्या. तुमचे उपमुख्यमंत्री शेजारी बसून होते, एक शब्द त्यांनी उच्चारला नाही. पत्रकार परिषदेमध्ये उत्तरे दिली प्रश्नांना, पण या प्रश्नावर एक शब्द त्यांनी काढला नाही. आज आलमला तुम्ही सोडलात, आलमला सोडल्यानंतर तुम्ही सांगता आम्हाला काही माहित नाही याचं. अजून किती आलम असे सोडले जाणार आहेत? हा या देशाच्या सुरक्षा बलाचा अपमान आहे, या देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळे अजून किती दिवस आपण 105 जणांनी हा तमाशा पाहायचा? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न हा आहे की काँग्रेस काय सांगते याच्याकडे लक्ष देऊ नका. किमान आरएसएसच्या मुखपत्रात काय आलंय ते तरी वाचा. आरएसएसच्या मुखपत्रात स्पष्ट सांगितलंय की मुफ्ती मोहम्मद सैयदांना भारतीयत्व सिद्ध करण्याची आता आवश्यकता आहे. किमान ते वाचून तरी आता सवाल विचारा त्यांना, आणि या सत्तेतून एकतर बाहेर तरी पडा, किंवा जर तुम्ही ठरवलं तर 1 मिनिटामध्ये त्या आलमला अरेस्ट करू शकता. तुमच्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. तुमच्यात ती इच्छाशक्ती आहे का, हा सवाल आहे. धर्माधिकारी आणि संजय नारायणकडे जाण्यापूर्वी या एका प्रश्नाचं उत्तर. किरीट सोमय्याची इच्छाशक्ती आहे, पुन्हा एकदा आलमला जेलमध्ये पाठवण्याची इच्छाशक्ती आहे भाजपची? सगळ्या संसदेची ही इच्छाशक्ती आहे की अतिरेकी आणि आतंकवादी त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे, आणि योग्य वेळी संसद आणि भारत सरकार सगळ्यांचं आहे. त्या स्थिती जर निर्माण झाली तर तशी पावलं उचलणारच. सातवांना पटलेलं नाहीये का राजू सातवजी? किती तासामध्ये आलमला अटक करणार हे जरा सिद्ध करावं आणि स्पष्ट करावं. नाही, राजू सातवजी बहुधा त्यांच्या त्या उत्तरामध्येच आलं की त्याला किती काळ लागणार. मला शेवटचे काही मिनिटं उरलेले आहेत. मला फक्त धर्माधिकारी आणि नहार आणि वेळ आसबेंकडे पण जाऊन यायचे. धर्माधिकारी, याच्यातला पुढचा मुद्दा असा आहे की ही तारेवरची कसरत चालू असताना आपण राजकारण कोणतं डिफाईन करणार आहोत? काँग्रेस ज्यावेळी संवादक पाठवत होती तेव्हा काँग्रेस देशद्रोही, पण भाजपला मात्र आता तुम्ही स्पेअर करा, असं हे राजकारण चालू आहे. आणि पीडीपी मात्र तुमचे कान वेळोवेळी पिळणार आहे यापुढे सुद्धा. मग कशा प्रकारे बघताय का घर वापसी झाली पाहिजे, भाजपने बाहेर आलं पाहिजे सत्तेतून? देशाच्या एकात्मतेपेक्षा मोठं काहीही नाही आणि कोणीही नाही, म्हणजे भाजप सुद्धा नाही. म्हणजे जर भाजपच्या वर्तणुकीत किंवा निर्णय प्रक्रियेत कुठे असं दिसलं की हे देशाची सुरक्षितता राखू शकत नाहीये, तर काही स्पेअर करा किंवा म्हणून सैलपणे शिथिलपणे करा असं अजिबात नाही. पण देश एक पाहिजे. काश्मीर प्रश्नावर आवाज एकपणाने उठायला पाहिजे. मला तसं काही मिनिटापूर्वी बोलताना विषय गंभीर आहे, पण मला एक म्हणलं तर गंमत पण एक म्हणलं तर चांगलं म्हणजे मॅच्युरिटीचं लक्षण वाटलं. बरं, ते म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते संघाच्या मुखपत्राचं उदाहरण देऊन भाजपला सुनावतायत.
तर राष्ट्र म्हणून एकत्र पाहिजे, तिथे काँग्रेस किंवा भाजप भांडण नाही पाहिजे, हे एक. आणि वेळ लक्षात घेता मला आणखी एक मोठा अर्थ असलेला मुद्दा म्हणायचा आहे. मुफ्ती मोहम्मद सईद अत्यंत डेंजरस गेम खेळतायत. ती वनअपमनशिप, म्हणजे त्यांना खोऱ्याच्या राजकारणामध्ये नॅशनल कॉन्फरन्सपेक्षा आपण पॉवरफुल होत असं पण सतत सिद्ध करत दाखवण्याची पण एक गरज आहे. त्याचा पण हा प्रकार आहे. कोणत्याही कारणासाठी त्यांची हे 3 विधानं किंवा कृत्याचं समर्थन करता येणार नाही. पण मुफ्ती मोहम्मद सईद यांना सुद्धा केवळ काश्मीरच्या नव्हे, भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच कारभार करायला लागेल. ते जर हे सारखं पुन्हा पुन्हा करायला लागले तर सरकार डिसमिस करायला लागेल. प्रश्न केवळ भाजप सरकारमध्ये थांबायचा का वगैरे नाहीये. इतके जर देशविघातक व्हायला लागले तर सरकार डिसमिस करायला लागेल. माझा अंदाज आहे या धोक्याची जाणीव मुफ्ती मोहम्मद सईद यांना आहे. तो डेंजरस खेळ ते त्या मर्यादित राहून खेळतील. कारण गोष्ट नवी नाहीये. काश्मीरचा सगळा इतिहास या गुंतागुंतीने भरलाय. पार अगदी स्वतः पंडितजी आणि शेख अब्दुल्ला मित्र होते एकमेकाचे, पण त्याच पंडितजींनी तसं देशाच्या एकात्मतेसाठी शेख अब्दुल्लांना डिसमिस करून तुरुंगात टाकायला मागे पुढे पाहिलेलं नाही. खरं, तेवढी वेळ मुफ्ती मोहम्मद सईद यांनी आणली नाही म्हणजे मिळवली. संजय नार, आपली थोडक्यात कमेंट. मला असं वाटतं की माझी मतं थोडी वेगळी आहेत की आहे त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि पीडीपीची युती टिकली पाहिजे. ती देशाच्या हिताची आहे. आपण आयसोलेशन मध्ये गेलो तर त्यानंतर जे येईल ते खूप धोकादायक असणार आहे. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप एकत्र होते. भिंद्रनवालेला सुवर्ण मंदिरामध्ये त्याची प्रतिमा लावली गेली. आजही ती काढली गेलेली नाही आजपर्यंत, गेले 10 वर्ष जोपर्यंत सरकार आहे. अनेक मोठ्या मोठ्या अतिरेक्यांना सोडलं गेलं. पण तरीही मला असं वाटतं की अतिरेकी, जहालमतवादी, सामान्य माणसांना वेगळं करायचं आणि त्याच्यापेक्षा मोठे धोके वेगळे करायचे. म्हणून आत्ताची युती अनेक मतभेदांवर मार्ग काढत काही, पण एक त्यानंतर येणारे जे धोके आहेत, अफगाणिस्तान मधून अमेरिका गेलेली आहे, फिदाईन अटॅक्स किंवा याच्यापेक्षा मोठ्या घटना घडणार आहेत. अशा काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि पीडीपीची युती जशी आहे तशी आहे, बोलत भांडत प्रेमाने फक्त ती युती चालवली पाहिजे. ही देशाच्या फायद्याची आहे. अन्यथा खोऱ्यातले लोक सगळे पाकिस्तानात जा असं जे काही गेले आठवड्याभर सुरू झालेले ते जेवढं मुफ्ती मोहम्मद सईद यांचं धोकादायक आहे तेवढं तुम्ही आमचं ऐकत नसाल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन निवडणुका लढवा, पाकिस्तानमध्ये जा असं सारखं सांगणं हे तेवढं दोघांचंही धोकादायक आहे. फार चांगला मुद्दा दोघांच्या बाबतीत जे समन्वयवादी लोक आहेत आणि याची तुलना केली तर फारच चांगली आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की माणसं कशी वागतात. आजबे सर, आपली शेवटची कमेंट. अगदी मला नहार यांचं म्हणणं पूर्णपणे मान्य आहे आणि धर्माधिकारी म्हणतात त्या पद्धतीने हा प्रश्न हा भारताचा प्रश्न आहे. त्या गांभीर्यानं त्याकडे पाहिलं पाहिजे. आता तिथं जे सरकार जे आहे, या दोघांचं मिळून आलेलं सरकार आहे, हे सरकार टिकलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि सुदैवानं हे बीजेपी आणि हे एकत्र आज यामध्ये आलेले आहेत सरकारमध्ये, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. काश्मीरचा प्रश्न सुटण्याची दृष्टिकोन ही अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बीजेपी जर सत्तेच्या बाहेर राहिली असती तर हे काही झालं नसतं. परंतु हे दोघं एकत्र येऊन ज्यावेळेला यातून मार्ग काढतील आणि या अशा प्रसंग येतील त्यामध्ये, परंतु त्यातूनही मार्ग काढावा लागेल. तिथं राष्ट्रपती राजवट लावणं, सरकार बरखास्त करणं किंवा केंद्राने राज्य करणं हे फार धोकादायक आहे. त्याचे परिणाम फार दूरगामी होतील. आणि आता जे 18 वर्षामधून जी काही वाटचाल करतोय काश्मीर हा मेन प्रवाहामध्ये यायला निघालाय, तो बाजूला जाण्याची शक्यता या सगळ्या याच्यामध्ये आहे. सोमय्याजी, तुमची फायनल कमेंट. काय अपेक्षा बाळगायची भाजपकडून? एकच मी सांगू इच्छितो की प्रतापनी पण आता जी गोष्ट सांगितली की जबाबदारी ते जाणीव ठेवून हे सगळं सहन करत भावनावर कंट्रोल ठेवून याच परिस्थितीतून पुढे जायचं आहे. देशाचा एकतेची समझोता होणार नाही आणि काश्मीर भारतातच आहे राहणार. आतंकवादी अलगाववादींना बरोबर धडा शिकवत परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा हा एक प्रयत्न आहे.
सोमयाजी, ही भूमिका खरंच खूप छान आहे आणि त्याच्या विरोधात कोणी जायचं कारण नाहीये. स्वतः राजीव सातव सुद्धा तितकीच पॉझिटिव्ह भूमिका मांडतात काँग्रेसचे असून सुद्धा त्यांनी ह्या विषयाचं राजकारण केलेलं नाहीये. पण मग मुद्दा असा उरतो, जेव्हा हेच मुद्दे जेव्हा काँग्रेस सांगत होते तेव्हा भाजप मात्र ऐकत नव्हती. भाजपचे प्रवक्ते चवताळून उठत होते, संसदेमध्ये पंतप्रधानांच्या इंटिग्रिटीवरती संशय घेत होते, इंटरलोक्युटर्स पाठवले म्हणून शिव्याशाप देत होते. मग आता मात्र तुम्हाला हे मुद्दे आठवलेत. पीडीपी काय धडा घ्यायचा तो घेईलच, पण किमान आपण राष्ट्रवादी असलं पाहिजे, दिसलं पाहिजे आणि वागलं पाहिजे, हा धडा किमान भाजप जरी शिकली आणि जर का काँग्रेसमुळे शिकत असेल, काँग्रेसने पण धडा घ्यायला पाहिजे त्याचा. हा फार महत्त्वाचा धडा. संघाची म्हणजे संघाच्या मदतीला जाणं, संघाचं उदाहरण देऊन भाजपवर चढाई करणं, नाही, हे अतिशय चुकीचं होतं. तो त्यांनी काढलेला चिमटा होता राजीव सातवानी. पण या निमित्तानं दोन राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रीय राजकारण म्हणजे काय हे पीडीपी एक प्रकारे समजावून दाखवत असेल तर हाही एक वेगळाच काव्यगत न्याय मानावा लागेल. पण तुर्तास या चर्चेसाठी आपल्याला किरीट सोमय्या, राजीव सातव, अविनाश धर्माधिकारी, संजय नहार आणि आजबे सरांनी वेळ दिला. पण सगळ्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.